प्रकार सातवा. प्रकार सातवा. रेल्वेच्या दोन्ही दिशा विरुद्ध असताना. रेल्वेच्या दोन्ही दिशा विरुद्ध असताना हा आपला सातवा प्रकार आहे. घेऊ पहिलं गणित. आता विरुद्ध दिशा असेल तर काय करायचं तुम्हाला माहिती आहे. दोन्ही दिशा विरुद्ध असतील तर दिलेल्या वेगांची बेरीज करावी. समजतंय? समजतंय का? आता मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, म्हणजे तुम्हाला त्या लक्षातच राहील. जर आता तुम्ही ऍक्सिडेंट तर रोजचे पाहता की नाही? ऐकता पाहता, पाहिलेले बी असतील, जुने पुराणे पाहिलेले असतील. हा मग ऐका आता त्याच्याबद्दल. जर ऍक्सिडेंट होतो आहे तर काय होतं? आता समजा ही एसटी आपली, ही काय आपली एसटी, आणि आपला टू व्हीलर वाला आहे. सायकल आहे, टू व्हीलर वाला आहे, बरोबर. आता या दोघींचा जर ऍक्सिडेंट झाला या दोघींचा जर ऍक्सिडेंट झाला तर काय होतं? या एसटीचा स्पीड आहे 60 किलोमीटर प्रति तास आणि या गाडीचा स्पीड आहे, आता जोरातच चालतोय, 80 किलोमीटर प्रति तास. समजताय का? आता ऍक्सिडेंट होतो तर तो काही जोरातच होतो, बरोबर आहे की नाही? दोन्हींना एकमेकांना ठोकलं, टक्कर झाली एकदम जोरात. समजताय का? दोन्हींचा ऍक्सिडेंट झाला. या एसटीनं म्हणा का यानं म्हणा, एकमेकांना ठोकलं तर त्यांची जी टक्कर होते ना, त्या टक्करचा स्पीड होईल 140 किलोमीटर प्रति तास. म्हणजे कोणीच वाचत नाही म्हणून वाचत नाही, कारण दोन्ही स्पीड मिक्स होता ना. याचा 60चा त्याचा 80चा, दोन्ही खतम. जेव्हा टक्कर होते ना, तर आता याला वाटतं मी तर 60 चालत होता, मी तर वाचला पाहिजे, आणि त्याला वाटतं मी तर फक्त 80 चालत होता, तर ते 60 आणि 80चा खेळ नेतो. थोडा एक टक्कर झाली म्हणजे डायरेक्ट 140चा खेळ येतो. आणि 140चा स्पीड म्हणजे हे जे डोक्यावरचे केस आहे ना, हे टकलं व्हायला करतं. जर 140च्या स्पीडनं तुम्ही चालले असेल तर तुम्हाला समजेल. 140च्या स्पीडनं जर चालायचं असेल कोणाला माझ्यासोबत तर चला. म्हणजे हे आज आपले कृत्रिम बालाचे मागे डायरेक्ट, बरोबर आहे की नाही? डायरेक्ट टाकला जाईल तो 140 जर चालला, बरोबर आहे की नाही? 140 कार चालते, कारण कार मध्ये आपल्याला काही धक्का लागत नाही, बरोबर आहे की नाही? पण टू व्हीलर वाला जर 140 चालायचं म्हणला तर त्याचे कपडे बी उडतात, तो बी उडतो. आणि जर तो केने सारखा राहिला बस. तर विरुद्ध दिशेचं समजलं. म्हणून जेव्हा समोरासमोर टक्कर होते ना, तेव्हा दोघांचे जाण्याचे चान्सेस वाढतात. हा, मागून एखाद्या गाडीला ठोकलं बुवा, एक ट्रक पुढे चालते आणि मागून टू व्हीलर वाल्याने ठोकलं तर मग नाही होत, बरोबर आहे की नाही? आता समजा ही एसटी त्याची चालते, हा मागून इसण घुशी गेला एसटी मध्ये, तर मग एसटी वाला पुढे आहे ना, तो नाही मरणार. तो मरीन का? नाही, त्याला त्याच्या स्पीडनं काही होणार नाही. तो फक्त मागच्यानले हे करेन. किंवा ह्या एसटी वाल्याने एखादी टू व्हीलर वाल्याला मागून ठोकलं तर टू व्हीलर वाल्याला उडायतील तो डायरेक्ट. एसटी वाल्याला काही होणार नाही. पण जर डायरेक्ट 2 इंची टक्कर झाली, हा डायरेक्ट धुमस्टायला उडत डायरेक्ट एसटी वाल्याच्या ड्रायव्हरच्या डायरेक्ट अंगावर, तर ड्रायव्हर बी राहत नाही आणि तो बी राहत नाही, आणि गाडी जर पलटी झाली तर प्रवासी बी राहत नाही. तर विरुद्ध दिशेचं असं आहे. समजतंय? विचार करा, हे गोष्ट आहे गाड्यांची. रेल्वेचा स्पीड किती राहतो? कमीत कमी 100च्या वरती, 150च्या वरती म्हणा का 100च्या वरती म्हणा. जर त्या रेल्वेची जर टक्कर झाली तर काय होतं तुम्हाला माहितीये? डायरेक्ट गाडीवर डब्यांवर डब्बे चढता मग डायरेक्ट. चला घ्या पहिलं गणित. लिहिलं का आपण गणित? नाही.
200 मीटर लांबीची रेल्वे, 200 मीटर लांबीची रेल्वे 75 किलोमीटर प्रति तास, 200 मीटर लांबीची रेल्वे 75 किलोमीटर प्रति तास व 250 मीटर लांबीची रेल्वे व 250 मीटर लांबीची रेल्वे 33 किलोमीटर प्रति तास वेगाने, 250 मीटर लांबीची रेल्वे 33 किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकींच्या विरुद्ध दिशेने धावत असल्यास, एकमेकींच्या विरुद्ध दिशेने धावत असल्यास त्या एकमेकांना किती वेळेत ओलांडतील, त्या एकमेकांना किती वेळेत ओलांडतील. सगळ्यात पहिली अंडरलाईन येईल विरुद्ध दिशेने आणि दुसरी अंडरलाईन किती वेळेत ओलांडतील. आता तो प्रश्न बी किती वेळेत ओलांडतीलचा होता, हा प्रश्न बी किती वेळेत ओलांडतीलचा आहे. समजतंय ना? म्हणजे एकमेकांना असं टोकत नाही जाणार, ते आता क्रॉस करीत जातील बघ. बरोबर आहे की नाही? एक ओव्हरटेक करणं ते ओलांडणं वेगळं झालं आणि एक क्रॉस करून हे वेगळं झालं. कट झाला व्हिडिओ बंद झाला. झालं? हा, मग आता हा प्रश्न कसा सोडवायचा. जर दोन रेल्वे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने असतील तर काय करायचं. किती वेळेत ओलांडतील, सूत्र तेच, वेळ बरोबर वेग गुणिले, हा बस सेम, अंतर दोन्ही रेल्वेची बेरीज किती होतं, 200 मीटरची एक आणि दुसरी 250, म्हणजे टोटल 450, दोन्ही रेल्वेची बेरीज. आलं? वेगांची काय रे बेरीज. पहिल्या रेल्वेचा वेग 75, दुसऱ्याचा 33, मारू बेरीज, 5 आणि 3 7 आणि 3. बेरीज का केली आपण, विरुद्ध दिशेने आहे म्हणून. बेरीज झाली 108 गुणिले 518, 18 आहे का, 18 सक 6 पंचे 450 भागिले 30, 0 गेला, 3 आहे का, 3 पाचे 15 सेकंद. उत्तर आलं 15 सेकंद. उत्तर आलं 15 सेकंद. चालू आहे ना व्हिडिओ? 15 सेकंद. काय केलं आपण, दोन्ही रेल्वेची बेरीज केली. एक 200 मीटरची होती, एक 250 मीटर, 450. दोन्ही वेगांची बी बेरीज केली, 108 गुणिले 518. उत्तर आलं 15 सेकंदात त्या दोन रेल्वे एकमेकींले ओलांडतील. प्रॅक्टिस करणी पडेल. 3-3, 4-4 गणित घेतोय, काही जास्त टेन्शन नाही. जेव्हा आपण 50,000 मधले घेऊ तेव्हा सगळं जमलं पाहिजे. कोणाकोणाला समजलं गणित? 2 नंबरचं गणित. गणित क्रमांक 2. 300 मीटर लांबीची रेल्वे 60 किलोमीटर प्रति तास, 300 मीटर लांबीची रेल्वे 60 किलोमीटर प्रति तास व 200 मीटर लांबीची रेल्वे 30 किलोमीटर प्रति तास, 30 किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत असल्यास, एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत असल्यास त्या एकमेकांना किती वेळेत ओलांडतील.
त्या एकमेकांना किती वेळेत ओलांडतील? किती वेळेत ओलांडतील? वेळ बरोबर अंतर भागेला वेग गुणिले 518. अंतर काढा पहिले. अंतर कोण सांगता हातवरती करून? अंतर 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 हा अंतर अंतर 500. 300 प्लस 200 भागेले वेगांची बेरीज 37 90. 500 भागिले 90 गुणिले 518. 500 भागिले 90 गुणिले 518. उत्तर आलं 20 सेकंद. समजताय ना भाऊ? एकदम सोपं आहे ना? रेल्वे एकदम सोपं आहे रे. 2 मार्क भेटतात. रेल्वे झालं, वैवारी झालं, सोपं आहे. घ्यायचं पुढचं गणित सांगू का परत? 3 नंबर. समीर भाई, समीर 3 नंबर. 250 मीटर लांबीची रेल्वे, 250 मीटर लांबीची रेल्वे 54 किलोमीटर प्रति तास व 350 मीटर लांबीची रेल्वे व 350 मीटर लांबीची रेल्वे 18 किलोमीटर प्रति तास. 250 मीटर लांबीची रेल्वे 54 किलोमीटर प्रति तास व 350 मीटर लांबीची रेल्वे 18 किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत असल्यास, एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत असल्यास त्या एकमेकांना किती वेळेत ओलांडतील? त्या एकमेकांना किती वेळेत ओलांडतील? त्या एकमेकांना किती वेळेत ओलांडतील? 250 अधिक 350 600. किती झाली अंतर? 600. आणि वेग किती? दोघी वेगांची बेरीज 54 आणि 18 72. 600 भागिले 72 गुणिले 518. 18 चोक 72. 4 पंचे 20. 0 0 कट. 60 भागिले 2 30 सेकंद. उत्तर 30 सेकंदात ओलांडतील. 30 सेकंदात ओलांडतील. 30 आलं? आलं का? बोर्डवर सांगू? बोर्डवर सांगू का? नाही. 4 नंबरचं गणित आजचं शेवटचं गणित. आजचं शेवटचं गणित. 360 मीटर लांबीची रेल्वे 360 मीटर लांबीची रेल्वे 72 किलोमीटर प्रति तास. 360 मीटर लांबीची रेल्वे 72 किलोमीटर प्रति तास व 540 मीटर लांबीची रेल्वे व 540 मीटर लांबीची रेल्वे 36 किलोमीटर प्रति तास 36 किलोमीटर प्रति तास वेगाने 36 किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत असल्यास
एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत असल्यास त्या रेल्वे एकमेकांना किती वेळेत ओलांडतील? काढा. झालं? शाबास. किती वेळेत ओलांडतील? अंडरलाईन तर मारताय ना भाऊ प्रश्नांमध्ये, ते तुम्हाला परीक्षेच्या दिवशी कामात येईल. अंतर भागेला वेग गुणिले 518. अंतर 300, 500, 800, 100, 900. अंतर किती आलं? 900 भागेले 108 गुणिले 518. किती आलं? 30 सेकंद. ओके, इथे हा प्रकार संपला.